हे तिन्ही पक्षावर आरोप आहे माझा. आता तुम्ही शिंदे तिन्ही पक्ष नाव घ्या. तिन्ही पक्षांनी गद्दारी केली. पर्सनल नाव घेतलं, घात केला सगळ्यांनी. आमच्या व्यासपीठावर येऊन भाषण केले का आम्हाला उमेदवारी करायची नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहे, नरेंद्र दादांना मत द्या असे सांगणारे ऑटोमॅटिक मत पडू शकतं की. किशोर भाऊनी असा आक्षेप घेतला की गिरीश महाजनांनी देखील गद्दारी केली. सगळ्यांनीच गिरीश महाजनचं नाव घ्यायचं माझं काही संबंध, सगळ्यांनी गद्दारी केलेली. तुमच्या मंत्र्यांनी सगळ्या लोकांनी विश्वासघात, जे मतदार आहे त्यांनी विश्वासघात केला. भाजप आता जे निष्ठावंत ते राहिले, बाकीचे गद्दार गेले. म्हणजे त्यांच्या भावाने थेट गिरीश भाऊंवर आरोप केला ना. नाही ठीक, आता दिसतच नाही, याच्यात दिसतंय ना. मताची संख्या जर बघितली तर भाजपाचे 200 मत आहे, शिंदे गटाचे 170 मत आहे, राष्ट्रवादीचे 105 मत आहे. यांची टोटल जर केली तर 475 मत होत्या. भाजपच्या मागे शहराध्यक्ष बसले, त्यांना मान्य आहे का? नाही, विचारा ना तुम्ही त्यांना, भाजपच्या लोकांना विचारा तुम्ही त्यांना काय केलं. त्यांना कोणी मदत केली? सर्वांनीच मदत केली ना, सगळ्यांनीच मदत केली, महाजनांचं नाव घेता येते. सगळ्यांनीच मदत केली ना. सगळ्यात मतं महायुतीकडे होती. सगळ्यात महत्वाचे 200 मतं बीजेपीकडे होते, 170 मतं सेनेकडे होते आणि 105 मतं राष्ट्रवादीकडे होते. मताची संख्या जर सगळे प्रामाणिक राहिले असतात तर समोरच्याचं डिपॉझिट सुद्धा जप्त झालं असतं. आमचा सातत्याने विश्वासघात केली, आमची समजूत काढण्यात आली. सरळ आम्ही म्हणत होतो इलेक्शन लढा. काही वरिष्ठांनी आम्हाला सांगितलं नाही, महाराष्ट्रात मेसेज चुकीचा जाईल, त्याच्यामुळे आपल्याला सरळ लढायचं नाही. त्याच्यामुळे आम्ही घबरलो. एवढ्यात काय झालं? सगळ्या ठिकाणी गद्दारी झाली, एवढ्यातच काय नसतं, सगळ्या जिल्ह्यात गद्दारी झाली. थेट आरोप कोणावरती आपला? हे तिन्ही पक्षावर आरोप आहे माझा. आता तुम्ही शिंदे तिन्ही पक्ष नाव घ्या. तिन्ही पक्षांनी गद्दारी केली. पर्सनल नाव घेतलं, तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गद्दारी केली. उमेदवारी दिली त्यांनी पण गद्दारी. जे पक्षाचे उमेदवार मतदार होते त्यांनी गद्दारी केली. 100% शहरात